माझ्या तर मनात येत होतं आजच माझ्यात इतका जोश आहे वाजवायला, तर जेव्हा आपल्या राजाची जयंती असेल त्या दिवशी तर मी किती जोशमध्ये वाजवेन. आता ते तर त्या दिवशीच कळेन. बट आज खूप छान दिवस होता, पण तितकाच हेक्टिक पण होता, पण खूप आम्हाला मज्जा आली. आमचं वादन झाल्यावर आमच्यानंतर तिथं 2 ढोलपथक आणखीन होते. त्यांनी पण खूप छान वाजवलं. आवाज पण त्यांचा खूप चांगला गुंजत होता. आणि ह्या ज्या हे व्हाईटवाले जे आहेत यांचं नाव नवजीवन आहे आणि ह्यांनी तिथं फर्स्ट प्राईज जिंकली. आमचा सेकंड होता आणि याच्या अगोदरचे जे होते त्यांनी थर्ड प्राईज जिंकले तिथे. पण खूप मज्जा आली सगळ्यांचं बघून. नवीन नवीन ढोलची चाल वगैरे बघायला भेटली तिथं. तितकीच मज्जा पण आली आणि ढोल वाजवल्यावर सगळे तिथे आपापल्या जागेवर थांबले होते. माझी मैत्रीण काय बोलतीये? लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. आणि आपण बोलतायत त्यांचं इतकंच असतंय, तुम्हाला माहिती नाही सोबत असल्यावर तेच असते. तर इथं आम्हाला भेटला आमचा बक्षीस. गाईज आम्हाला इथे सेकंड प्राइज भेटलेला आहे. तर गाईज आज आम्हाला सेकंड प्राइज भेटलेला आहे 15,000चं. आणि आमचं जे पेमेंटचं ढोलपथक आहे ते जिंकलेलं आहे. हे पे घोरे. तर गाईज आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला प्लीज हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हे बघा माझी मैत्रीण काय म्हणते. बाय गाईज. तर आजचा आमचा दिवस खूप हेक्टिक होता. या ढोलवाल्याने एवढं परेशान केलं आणि आता परत प्रॅक्टिसला पण बोलवलंय 6 वाजता. काय करते काय मी ते परेशानच करत राहते आम्हाला. जाऊ द्या, आता तुम्ही असेच आमचे ब्लॉग बघत राहा. लाईक, शेअर, कमेंट करत राहा. बाय बाय. तर गाईज हा होता आमचा आजचा दिवस. तुम्हाला आजचा माझा शॉर्ट व्हिडिओ कसा वाटला प्लीज सांगा. आणि मी ब्लॉग मराठीमध्येच कंटिन्यू करू का हिंदीमध्ये करू हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर्जून करा. बस इतकंच बोलते. आणि शिवजयंतीसाठी खूप आतुरता आहे. तर आता शिवजयंतीचा ब्लॉग लवकरच अपलोड करेन. थँक्यू.